नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रवीण दवणे यांची जिद्दबीज ही कथा. कथेत घडावं ना तसं घडत गेलं. दारात एक अनोळखी स्त्री, 35ची असावी. आत येऊ? हो, पण कोण आपण? नाही ओळखलंस? नाही. मी मेधा. मेधा? हो, आठव. कोडी घालू नका. कोण आपण? तेवढ्यात पत्नी आली. अहो, आधी आत तर येऊ द्या ना त्यांना. हो हो, आत या. खूप बदललास रे, मोठा झालास. नाव झालं, पण आज वेगळ्या कारणानं आली आहे, जुन्या मैत्रीच्या हक्कानं. पत्नी माझ्याकडे खास पत्नीच्या चौकस नजरेनं बघू लागली. अगं, मी खरंच यांना मी मेधा. ठाण्याचे बेडेकर कॉलेज, मराठी BA, पटवर्धनबाईंच्या वर्गात एकत्र होतो. मी 25 वर्ष झरकन मागे गेलो. हां हां हां, मेधा. अगं अगं, केवढा बदल. आठवलीच. बहुतेक वेळ लायब्ररीत असणारी, स्कॉलर, भाषेच्या प्रेमात असलेली, स्पर्धेत भाग घेण्यात अग्रेसर असलेली, सावळी स्मार्ट मेधा. आता अहोच्या औपचारिकतेतून अगच्या अनौपचारिकतेत जाणं सहज झालं होतं. बोल मेधा, अशी अचानक, आणि तेही काही न कळवता. ती थोडं थबकली, शब्द शोधत असल्यासारखी. प्रवीण एकतर अशी 25 वर्षानंतर प्रकटले, तेही अगदी निकडीचं काम घेऊन. मला माहिती आहे मी हे फार चुकीचं वागतेय. फोन नंबर जिकिरीनं मिळवला होता तुझा, पण फोनवर एखाद्याला टाळणं सोपं जातं म्हणून निश्चयानं घरीच आले. आता नमनाला घडाभर पाणी न घालता अगदी थेटच विचारते, एखाद्या बँकेत ओळख आहे का तुझी? आहेत ओळखी, पण कशा संदर्भात? लोन हवं होतं. लोन? तेही अतिशय अर्जंट. दिवाळीनंतर ना मी व्याजासह 1 रकमी कर्ज परत देईन, अगदी व्याजासह. अगं, पण किती रक्कम? 5,000. मला वाटलेलं नवल मी मनातच ठेवलं. इतक्या कमी रकमेसाठी मेधा बँकेत कर्ज का मागत असेल? की इतक्या अनेक वर्षांनंतर एकदम माझ्याकडे उसने पैसे मागण्याचा संकोच वाटल्यामुळे ते बँकेतून कर्ज हे चतुर निमित्त शोधत असेल? काही का असेना, मेधा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र खरं. मी विचारलं, मेधा, कशासाठी हवी आहे ही रक्कम? मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे, थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत. मी अभावितपणे विचारलं, तुझे मिस्टर, त्यांच्या नोकरीचा काही प्रॉब्लेम? ती गप्प होती. शांतता वेगळीच होती. आम्ही पती पत्नीनं एकमेकांकडे पाहिलं. हा प्रश्न विचारून मी तिला दुखावलं होतं का? मलाच कळलं नाही. सॉरी मेधा, काही खाजगी कारण असेल तर नको सांगूस. पण ती आवंडा गिळून म्हणाली, ते 2 वर्षापूर्वीच निमोनियानं गेले. ओ सॉरी. त्याआधी 2 मुलं. ती व्हाईट फिवरनं गेली. आता एकटी असते. ओ, भावाकडे आश्रित किती दिवस राहणार रे. त्याचा स्वतःचा संसार आहे. त्यानं आणि वहिनीनं खूप केलं, पण आता आमच्या छोट्या गावात मी स्वतः पोळी भाजी केंद्र सुरू केलं. तिथून बसने रोज कसारा स्टेशन गाठून लोकलमध्ये चकली लाडू पाकिटं विकली. अगं, पण मग एखादी नोकरी आता 50व्या वर्षी कोण देणार रे? तीही शोधली, पण अनुभव अचंबित करणारे, हादरून टाकणारे आले. मी निशब्द, नी पत्नी डोळ्यांच्या कडा टिपत. अरे, स्टोव, पातेलं, कढई याचं भाडं इतकं आहे ना की सारा नफा त्यात जातो. आता एकटीच राहते. त्या खोलीचं भाडं कसं परवडणार ना? मी विचार केला, आता कर्ज मिळालं 5,000 तर महत्त्वाची भांडी विकत घेईल, म्हणजे कायमचं भाडं खर्च तरी वाचेल ना. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. माझ्या ऑर्डर्स वाढत आहेत. एक मदतनीस बाई ठेवावी लागेल. तिचाही पगार द्यायला लागेल. हाती काय उरणार? थोडा अंदाज घेत तिनं विचारलं, मग मिळेल का लोन? 5,000? मी व्याज देईन, काय जे असेल ते. पत्नी चहा ठेवायला किचनमध्ये गेली. तिनं दुरून खूण करून आत बोलवलं. मी काय करावं या भोवऱ्यात होतो. पण स्त्रिया प्रत्येक भोवऱ्यातून अगदी अचूक मार्ग काढतात. पत्नी म्हणाली,
हे बघा, तिचं सगळं म्हणणं मी ऐकलंय, अगदी प्रामाणिक वाटतंय ते. तिला मदत आपण करायलाच हवी. हो, पण कुठली बँक 4 दिवसात देईल कर्ज? हो, बँक नाही, आपण देऊया. 5,000? हो, आत्ताच्या आत्ता द्यायला हवेत. पण सगळा बनाव असेल तर तर आपले 5,000 बुडतील. पण सारं खरं असेल तर तिचं आयुष्य उभं राहील. द्या तिला 5,000. मी पत्नीकडे पाहतच राहिलो. ती ठामपणे बजावतच होती. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मन जणू कागदावर लिहिलेला मजकूर वाचावा ना तसं वाचता येत होतं. मी कपाटातली रक्कम घेऊन मेधासमोर आलो आणि म्हटलं, ज्या जिद्दीनं तू स्वतःला पुन्हा उभी करतेस ना, त्या जिद्दीला मदत. माझा हा खारीचा वाटा. तिचे डोळे भरता भरता थबकले. तिलाही सारं स्वप्नवत वाटत असावं. प्रवीण, मी दिवाळीनंतर हे पैसे. मेधा घरातून बाहेर पडली. पण तिची कहाणी ऐकून मनात ती राहिलीच. मध्येच तिचा फोन यायचा. त्यात वाढणाऱ्या ऑर्डर्स, विकत घेतलेलं साहित्य याचा उल्लेख असायचा. मला ते तिचं सांगणं समाधान द्यायचं, पण वाटायचं त्यात थोडा संकोच आहे. दिवाळी झाल्यानंतर 10-12 दिवसानंतर आधी फोन करून मेधा घरी आली. आज तिच्या व्यक्तिमत्वात एक आत्मविश्वास होता. उमटलेल्या हास्यात एक प्रसन्नता होती. काय म्हणतोय व्यवसाय? एकदम यशस्वी? तिने सविस्तरपणे कसं कसं घडत गेलं ते सांगितलं. आम्ही उभयता कौतुकानं ऐकत राहिलो. मग एकदम पर्समधून एक बंद लिफाफा काढून तिनं हातात दिला. प्रवीण, पैसे परत करतेय, पण ज्या अडचणीत तू हे दिले, ती वेळ, ती माझी परिस्थितीनं केलेली कोंडी, ते ऋण मी. मेधा, अगं सरस्वतीचं हे धन आहे. त्यातून तू लक्ष्मी उभी केलीस ही जिद्द. परिस्थितीशी लढण्यापेक्षा ती बदलून तिला तुझं सोबती केलंस. खरंच आता बघ, पुढचं सगळं आयुष्य सुखानं आणि समृद्धीनं भरलेलं असणार आहे. कारण हात पसरण्यापेक्षा ते तू मूठ घट्ट वळून कामाला लावलेस. ती हसली. पिशवीतनं तिनं काही गोड पदार्थ काढले. हे माझे नवे पदार्थ. तिचं पाकीट समोरच होतं. मला ते परत घेणं संकोचाचं वाटत होतं. तोच पत्नी म्हणाली, मेधाताई, आता नवं काय? म्हणजे अजून काय नवीन संकल्प? आहे, पण पूर्ण केल्यावर सांगेन. मग हे पैसे, त्यासाठी आम्हा दोघांकडून सप्रेम. मी चकितच झालो. प्रज्ञा अगदी माझ्या मनातलंच बोलली होती. छे, आता मी माझं आर्थिक नियोजन करू शकते. अगं, आमच्या दोघांकडून भाऊबीज समज. प्रज्ञाला ऐनवेळी हे कसं सुचतं कळत नाही. भाऊबीज म्हणताच तिनं पाकीट घेतलं. 2-3 महिने असेच गेले. मेधाची आठवण येण्याचं तसं काही कारण नव्हतं, पण एका संध्याकाळी फोन. मेधा म्हणाली, आता नाही म्हणायचं नाही, पुढे सांगते. तिच्या स्वरात आत्मीयतेचा उत्साह होता. तू नी प्रज्ञा वहिनी, परवाच्या चैत्र पाडव्याला माझ्या घरी यायचंच आहे. हो, पण विशेष काय? विशेष हेच की तू भाऊबीज म्हणून मला दिलेल्या धनात भर घालून छोटं वाचनालय सुरू करतेय. तू आलास तर खूप लोक येतील जवळच्या गावातून. आवाहन केलंस तर सभासद होतील पुरेसे. पुढचं पुढे. पण छोट्या गावात एकही वाचनालय नाही, ते सुरू करतेय. उद्घाटन करायला येशील ना? मी स्तब्ध झालो. अरे बोल, थोडं मानधन देईन मी, पण ये तू आणि वहिनी. पत्नी म्हणाली, काय झालं? फोन कुणाचा? नी डोळे भरलेत का? मी सारं सारं सांगितलं. खूप दिवसांनी अश्रूंना कुणाच्या तरी जिद्दीचा सुगंध आला होता. भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दातून दीपज्योतीची पालवी धुमारत होती. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.